या जगामध्ये दुःख आहे आणि दुःखावरती मात करता येऊ शकते असं सांगणारे, अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, द सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात जागतिक ज्ञानाचं प्रतीक असं ज्यांना म्हटलं जातं, ते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांना, महामातांना प्रथमतः अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आज ज्यांचं प्रवचन झालं असं अखंड महाराष्ट्राबरोबर प्रबोधन करणारे आमचे सहकारी मित्र सुधाकर अभंग, त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर असा विधी घेतला असा भारतीय बौद्ध महासभेचे आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक रमणजी भोसले, आपण या ठिकाणी जमलेले सर्वच राजकीय धार्मिक क्षेत्रातील जमलेले सर्वच मान्यवर माता भगिनींनो, ज्या मातेच्या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमाने आपण निमित्ताने आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत, अनुसया राघू मोरे या माऊलीच्या फोटोकडे जर आपण बघितलं तर भारतीय संस्कृतीला लाजवेल असा पेहराव, अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. कदाचित त्या मातेकडे फारसं शिक्षण नसेल, ती माता अडाणी असेल, तिच्याकडे पुरेसं अन्न पण नसेल त्या काळामध्ये, पण त्या मातेने केलेले कार्य आणि कर्तृत्व आज पुण्यनुमोदनच्या कार्यक्रमाने या देवशी गावाच्या सभामंडपात जमलेला अफाट जनसमुदाय त्याची आपल्याला पोच पावती देतो की या मातेने कसं आयुष्य जगलं असेल. तिच्या आयुष्यामध्ये तिने अनेक माणसं जोडली, तिने आपलं कुटुंब जोडता आताच आपले सूत्रसंचालकांनी सांगितलं की हे आदर्श कुटुंब म्हणजे गावातली माणसंही क्वालिटी, जास्त माणसं आहेत तरी ती क्वालिटी आहे आणि माणसंही सामाजिक आहेत. म्हणजे या मातेनं जे काही धर्माचं कार्य होतं तिच्या आयुष्यामध्ये तिनं जे काही कार्य केलं ते धर्माला अनुसरून होतं असं मी मानतो. कारण आळाने असलेली बहिणाबाई आपल्याला काय सांगते, आला साथ गेला साथ, आला साथ गेला साथ, जीवा तुझं तंतर, तुझं जगन मरण एका श्वासाचं अंतर. आपण साहेबांनी सांगितलं की जिवंतपणी माणसं जपायला शिका. म्हणजे बहिणाबाई आपल्याला त्या याच्यातून संदेश देते की आपण आपली जिवंतपणी माणसं जपली पाहिजेत. म्हणून या मातेच्या जाण्यानं आणि मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची वाटते की ही माते, या मातेला 105 वर्षाचं आयुष्य मिळालं म्हणजे या कुटुंबानं या मातेची किती काळजी घेतली असेल. तिच्या उत्तर आयुष्यामध्ये सुद्धा या कुटुंबानं अतिशय उत्कृष्ट प्रकारे तिची काळजी घेतली, म्हणून ती 105 वर्षाचं अतिशय आनंदात जगली आणि आनंदात तिचं आयुष्य गेलं. कारण म्हणतात ना, मरण कसं हवं तर दवबिंदून घरंगळून जावं, परंतु आपल्या पाठीमध्ये अनमोल विचारांचा ठेवा ठेवून मान्यवर जातात किंवा भाग्यवंत असं म्हटलं जातं. या मातेच्या जाण्यानं आपण काही दुरून गेलेली नाती असतील ती आपण एकत्र आणूया, काही मनामध्ये द्वेष असतील ते घरी जाऊन तुम्ही एकमेकांची चर्चा करा, सुसंवाद करा आणि ते सोडवा. हेच सांगेन मी माझ्या वास्तव कुटुंबाच्या वतीनं, मी ज्याच्या संस्थांमध्ये काम करतो त्या संस्थांच्या सर्व वतीनं, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र डॉक्टर देवेंद्रजी ओवाळ त्यांच्याही वतीनं आणि माझ्या समवेत आलेले आमचे माझे आंबेगावचे सनी बनसोडे यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी मातेला समर्पित करतो आणि थांबतो. जय बुद्ध, जय भारत.